आरोग्य जागृती. मनाच्या व्यतिरिक्त फोर्स चालू म्हणजे मनाला वाटलं आज इथून आलो मी, मला पण चांगलं वाटलं, तुमच्या सहवासात राहायला चांगलं वाटलं, त्यांच्याशी बोललो, मी माझं मिस केलं, मी माफी मागितली त्याची आणि तुमची पण माफी मागतो, कारण हे 2 वर्ष पहिले मी भेटलो असतो तुम्हाला. ठीक आहे ना. मनाची गोष्ट एकच आहे, मनावर घ्या, पण कोणती गोष्ट घ्यायची आपल्या मनासारखी होत नाही, कोणती गोष्ट होत नाही, कधीच नाही होत. तुम्ही जेवायला गेले अच्छा मिठच नाही सांगायचं जेवण, पाणी दिलं अर्धा ग्लासच का दिला, मनावर गेलं. बायको बोलली असं का बघितलं तुम्हाला, मनावर गेलं. शरीराच्या वेदना कमी करणं, तुम्हाला शारीरिक काही वेदना असेल, त्याच्यावर त्रास असेल, त्याच्यासाठी मार्गदर्शन करणं आणि वेदना दूर करणं. पण सरांनी शरीराच्या वेदनाच बघितल्या नाही का, सरांच्या समोर सगळं आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्वसामान्य लोकांना ज्या वेदना आहेत त्या कशा दूर करता येतील. एकाच्या वेदना कमी केल्या तर त्याला बरं वाटेल, पण समाजाच्या वेदना केल्या तर समाज जागृत होईल. म्हणून सरांनी आरोग्य जागृती नावाचं मासिक, साप्ताहिक आणि चॅनल सुरू केलं. त्याबद्दल मी सरांना शुभेच्छा देतो. सरांचं 22 वर्षाचे काम आहे. आरोग्य जागृती नावाचं त्यांनी सुरुवातीला मासिक सुरू केलं, मासिकाला उदंड प्रतिसाद मिळाला. मग आरोग्य जागृती नावाचं साप्ताहिक सुरू केलं. आरोग्य जागृती नावाचं मराठवाड्यातलं आणि देशातले पहिलं चॅनल आहे जे आरोग्यावर काम करतं. असं महान कार्य सर त्यांच्या माध्यमातून करतायत. तर येत्या चॅनलचे मासिकाचे सर आदरणीय डॉक्टर शेख सर संपादक आहेत. काय आहे संपादक, ते संपादक म्हणून ते आपल्या समोर बसले आहेत. म्हणून असे महान व्यक्तिमत्व आपल्याला म्हणून लाभलेले आहेत, हे आपलं भाग्य आहे. त्यांनी सध्या हे काम करत असताना उमेदची एक किरण हे या घोषवाक्याखाली कॅन्सर जनजागृतीला सरांनी काय केलं, कशावर आमची आता चर्चा झाली. जसं आपलं व्यसनमुक्ती केंद्र आहे की नाही, तसं सर कॅन्सर निवारण केंद्र सुरू करत आहे. त्याबद्दल सरांना आपण शुभेच्छा देऊया. याच्यावर तर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. कॅन्सर निवारण केंद्र आणि होऊ नये किंवा झाला असेल तर काय करावं याविषयी त्याचं खूप मोठं काम त्यांनी आता मराठवाड्यामध्ये सुरू केलेलं आहे. आणि या कार्याला सरांनी आम्हाला पण सोबत घेतलेलं आहे, याचा मला फार अभिमान आहे. तर मी जास्त वेळ न घेता आदरणीय प्रमुख पाहुण्यांचा मी आता परिचय करून दिला. तर तुम्हाला उत्सुकता लाभलेली कशाची, आपण घेतलेल्या खेळाची स्पर्धेत. तुम्ही सर्वप्रथम सांगू इच्छितो का आपल्या केंद्रामध्ये सर आपण पहिली स्पर्धा घेतली कॅरम, दुसरी घेतली गाढवाला शेपूट लावणे. आता यांनी बऱ्याच लोकांना याच्या आधी शेंड्या लावल्या, पण आता या ठिकाणी शेपूट लावण्याचं काम त्यांनी केलं. त्याचबरोबर तिसरी स्पर्धा घेतली चेंडूने ग्लास पाडणे. चौथी स्पर्धा होती पायाने गोट्या उचलणे. या अंतर्गत स्पर्धा आहे. तर बऱ्याच जणांनी डिमांड क्रिकेट खेळावं, क्रिकेट खेळायला गेलं असतं चेंडूला घेता घेता पुढे गेला म्हणून ती स्पर्धा काही आपण घेतली नाही. बऱ्याच लोकांना वाटेल एवढ्या स्पर्धा घेतल्या, क्रिकेट का नाही घेतली, बरोबर. तर लिंबू चमचा अंतर्गत स्पर्धा ज्या आपण उत्सवामध्ये घेतो. संगीत खुर्ची, पेपर डान्स नावाचा एक खेळ आहे, त्याच्यात त्यांनी सामूहिक डान्स करतात. आणि आठवा फुगे फोडणे. फुगे फोडणे कशाने फोडले ते फुगे बसून फुगे फोडले त्यांनी. आणि 9 सुई दोरा ओढणे. अशा स्पर्धा अंतर्गत स्पर्धा आपण केंद्रामध्ये घेतल्या. या स्पर्धेचं बक्षीस आपल्या शुभहस्ते देण्याचं आपण ठरवलं. तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला, सगळ्यांना आनंद झालेला आहे. तर सर्व आधी आपण बक्षीस देऊन देऊया, आपण मागवू. ठीक आहे. तर पहिलं बक्षीस जे आहे कॅरम स्पर्धेमध्ये आता ज्यांना मिळालं होतं ती डिस्चार्ज झाली म्हणून संतोष गावडेंना जाहीर झालेले आहे. संतोष गावडे पुढे यावं सरांच्या सगळे टाळ्या वाजवायच्या. गाढवाला शेपूट लावण्यामध्ये योगेश राजपूत काळा
येतोय. सर तिसरा स्पर्धा चेंडूने ग्लास पाडणे याच्यासाठी जगदीश मुळके हे विजेते झालेले आहेत, त्यांचं अभिनंदन. पायाने गोटं उचलणे अमोल गोरे विजेते झालेले आहेत. अमोल गोरे म्हणजे ते संजय अवचारला त्यांचे अवचार आहे. अमोल गोरे संजय अवचारांकडे जावं, संजय अवचार यांच्यामध्ये विजेते झालेत ना, तर मी त्यांच्या गावचे त्यांना देतो. त्याचा काय लिंबू चमचा शेख सरांना मी विनंती करतो, सर आपण आपल्या शब्दामध्ये आपल्या या ठिकाणी उपस्थित रुग्ण मित्रांना मार्गदर्शन करा. मला सांगायला एक हे पण वाटेल का मी जास्त मोठा प्रवक्ता नाहीये, मला बोलता पण जास्त येत नाही, परंतु माझ्या जे शैली आहे बोलण्याची की मी फेस रिडिंग जे करतो तेव्हा मी बोलणार आहे. तुम्हाला काही असं मनाला लागून घ्यायचं नाही आणि मी कोणाला पर्सनली बोलणार नाही. केवळ आपण आणि मी एकच ठिकाणी एकच माणूस किती असताना तुम्ही पण माणूस आहे, मी पण माणूस आहे. मी का आरी गेलो नाही आणि तुम्ही का आरी गेले याच्यावर आपण आज बोलणार आहे. सर्वप्रथम सहारा व्यसनमुक्ती केंद्राला माझ्या खूप शुभेच्छा आरोग्याबद्दल आणि बडे सरांचं आणि आपले सोनल सरांचं सर्वप्रथम माफी मागतो मी, कारण 2 वर्षापासून मला ते लगातार फॉलोअप करत आहे आणि काही ना काही कारणामुळे मी येऊ शकलो नाही आणि माझं मी बदनसीब समजेल तर आजकाल मी इथे येऊ शकलो नाही. त्याच्यात खूप एवढं चांगलं सेंटर आहे, इतके चांगले लोक आहे इथे, पण हे का आहे त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत. व्यसन हा कोणी लावलेला प्रकार नसतो. व्यसन हा आपल्या स्वतःपासूनच चालू केलं असतं, बरोबर ना. जसं म्हटलं मी आज मी फिजिओथेरपिस्ट आहे. फिजिओथेरपिस्ट व्हायला मला शिकावं लागलं. 4 वर्ष माझे तिकडे गेले, बरोबर की नाही. जसं तुम्ही एकदम व्यसनावर तुम्ही गेले नाही, थोडं करून तुम्ही गेले. आता याचं कारण, व्यसनाचं मुख्य कारण काय असतं ते आपण स्वतःच्या मनात स्वतःला झाकून बघायचं का मी का व्यसनाधीन गेलो. शौक वेगळा आणि व्यसनच्या आधी जाणं वेगळं. शौक सगळं करायचे, कोणी टाळत नाही. मोठे करोडपती अब्जोपती पण शौक करतात, पण व्यसनाधीन जात नाही. पण तुम्ही व्यसनाधीन गेले हा मोठा आज मला घात बसलेला आहे. तुमचं आर्थिक नुकसान, फॅमिली नुकसान. आणि आता व्यसन लागलं का मला, आता जसं मी आहे किंवा आपण आहात, कोणी शिक्षक आहे, कोणी उद्योजक आहे, स्पोर्ट्समॅन. मी पण स्पोर्ट्समॅन आहे, स्टेट खेळायला मी पण, व्हॉलीबॉलचं मी पण हे आहे. मी नेट हे सेंटर क्लब आहे. हाईट तुमची हाईट चांगली आहे आणि तुम्ही मस्त चॅम्पियन पण माहिती. तर व्यसन का लागलं सगळ्यात पहिले आपण स्वतःच्या मनात झाकून बघायचं. जर माझ्या घरात काही कलह चालू आहे, माझ्या फॅमिलीचा काही कलह चालू आहे, त्यामुळे मला व्यसन लागणं हे चुकीचं आहे. कारण मी माझी म्हणजे परेशानी स्वतः वाढून घेतोय. कारण काय आहे, आज जसं माझं वाद झाला माझ्या मिसेसचा असो किंवा माझ्या भावाचा असो किंवा नातेवाईकाचा वाद झाला आहे, त्यामुळे मी दारू पिलो किंवा काही चेन सोडून तिथे काही गुटखा खातोय, हे चुकीचं आहे. कारण त्याच्यामुळे तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? नाही. उलट तुमचं फायनान्शियली डिस्टर्ब, घरचे लोक डिस्टर्ब, शारीरिक डिस्टर्ब. सर्वात महत्त्वाचं व्यसनामुळे शारीरिक व्याधी खूप जास्त वाढतात आणि त्यामुळे पुन्हा आपण व्यसनाधीन होतो. कारण काही कोणाचं सेक्शुअल असतं, व्यसनामुळे सेक्शुअल मध्ये प्रॉब्लेम येतोय. इतकं चांगलं व्यक्तिमत्व तुमचं सगळं स्मार्ट चेहरे सगळं. व्यसन म्हणजे माणसाला एक कीड असा म्हणून चालायचं, कीड लागली. दिमाग असतात, दिमाग लाकूड चांगलं दिसतं वरून, तुम्ही एकदम स्मार्ट दिसताय वरून, पण आतून तुम्ही खूप कोरलेले आहे. हे तुम्हाला स्वतःलाच माहिती, पण आम्हाला किती स्मार्ट दिसतात. तर हे व्यसन का लागलं त्याच्यावर सगळं पहिला आपण विचार स्वतःला मंथन करणं आवश्यक आहे. का माझं व्यसन मला का लागलं, किंवा काही मित्रांना व्यसनाधीन आपल्याला करून टाकलं, तर त्याला दोष नाही द्यायचा, तो स्वतःला द्यायचा. काही लोकांमध्ये म्हणजे आता सेक्शनचं म्हटलं, मित्रांना फॅमिलीचं म्हटलं, काही म्हणजे आर्थिक असतं आणि मला कामच नाही झालं, मला म्हणून परेशान झालं, मी इतकं शिकलो मला कामच लागत ते नोकरी लागत नाही. तर त्याच्या मागचं कारण शोधायला पाहिजे. किंवा दारू पिऊन स्मोकिंग करून किंवा पुढ्या करून आपलं व्यसन कमी होत नसतं. ते काही लोक मला सोडतच नाही, सुटतच नाही, मला काही केलं मला सुटत नाही, हे चुकीचं आहे. कोणतीही गोष्ट न होण्यासारखी नाहीये. ते देवानं आपलं शरीर दिलेलं आहे, त्याचा उपभोग करण्यासाठी दिलेला आहे. आपण
फक्त आपल्याला राहून मार्केटमध्ये हे नाही करायचं, त्याचं आपण कोणाच्या कामाला आलं पाहिजे. जसं आता सहारा वृत्तीवाले काम करत आहेत, त्यांना पण खूप त्रास आहे, इंटरनल त्रास आहे, फायनान्शियल असो किंवा सांभाळणं असो किंवा तुमच्या लोकांना सांभाळणं असो, मेडिसिनचं असो, पण ते काय करतात त्याच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करतात. ते टेन्शन घेणार आहे का? आज माझ्या काळात मला तिने जे ओळख दिली, मी काहीच नाही त्याबद्दल मला त्यावेळेला मोठा नाही, त्यांनी मला ती ओळख दिलेली आहे. मी स्वतः करत गेलो आणि करणार, बरोबर ना. तर आपण आलो व्यसन का लागलं. आता मला एक जण सांगा कोणी उठून का मला व्यसन का लागलं. कोणी टीचर आहे, आता टीचर कोण आहे ते तुम्ही असं समजा मला आपलं एक गोलमेल बोलायचं, आपल्याला कोणाला आपण टार्गेट नाही, म्हणजे आपल्याला त्यातनं बाहेर निघायचंय. सांगता येत नाही, यांनी ते आपल्याला उदाहरण दिलं तर होऊन त्याला लागून ते आणि ते बाहेर येते. सहारा व्यसनमुक्ती तेच काम करताय का भाई, लोकांना एकामुळे 10 लोक सुधारतात, एकामुळे 10 लोक सुधारतात. त्या कोणत्याही भगवानमध्ये मुस्लिम असो, बौद्ध असो, मराठा असो, कोणती समाजामध्ये काय झालं गणपती का पंखा बंद. तर याच्यामुळे काय होतं, लोकांनी ह्या माणसांमध्ये शिक्षक आहे यांनी आपल्यासाठी किती डॉक्टर आणि इंजिनियर तयार केलेले, बरोबर नाही. आज त्यांचा मी आदर करतो शिक्षक म्हणून, पण तरी पण मी 2 शब्द बोलतो. सर व्यसन का लागलं, प्रांजळ बोलायचं, आपलं काहीच बहिणीला नाही, कोणाचं कोण, आपले एक फॅमिलीचे आहे. हे सर पण आता तुमचे सर नाही आहे, आज आपल्या बदले सर त्याच्याबद्दल काही नाही. मी एक सरळाने कधी पण जो आहे माझा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी एक प्रत्येक माणसाने जिज्ञासा असते की हे काय, आणि त्याच्याकडे तो अट्रॅक्ट असतो, जी गोष्ट लपवल्या जाते त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतो माणूस. तसंच माझ्यासोबत झालं. मी सुरुवातीला गावाकडे शिक्षण वगैरे झालं, कुस्ती प्लेअर चांगलं होतो. मी महाराष्ट्र लेवल कुस्ती खेळलेलो आहे. मध्येच माझं अपेंडिक्स ऑपरेशन झालं आणि मला ते क्षेत्र सोडावं लागलं. परंतु मी शिक्षण क्षेत्रात वडील माझे केंद्रीय होते आणि सर्व मी 500 बाउंडर सर्व्हिसला आहे, चांगल्या सर्व्हिसला आहे. माझ्या लहान बंधू तर क्लास होते. परंतु जिज्ञासा ही वडिलांनी शिकवलेली मला. जितकं शाळेत मी म्हणाल माझे सर्व गुरु म्हणाले तर मी माझ्या वडिलांना म्हणेल. तर जिज्ञासा प्रत्येक गोष्टी जी काय आहे समजून घ्यायचं. तर तसंच मी थोडा माझ्यासोबत प्रसंग आला की मी औरंगाबाद राहायला आलो आणि गावाकडील राहणीमान आणि औरंगाबादचं राहणीमान त्याच्यामध्ये खूप तफावत दिसायला लागली. त्याच्यात माझ्या जवळची नाते त्यांचं नाही मला सांगायचं ऐका सर त्याच्यात शब्द बोलतोय बरोबर तुम्ही काही नाही. जिज्ञासा आणि कलह जे झाला तुमच्या मनात आणि मला व्यसन लागलं त्यावर बोला सर. एकच मिनिट. तर मी ज्यांना गुरु म्हणत होतो त्यांचं अनुकरण करत होतो कारण ते चांगल्या पदावर आहे. तर ते ड्रिंक करायचे. ओके. हा निंबाळा हाडकोमध्ये त्यांचं, तर त्यांना मी कंटिन्यू गुरु म्हणायचे, ते नातेवाईक माझे. तर मी काय म्हटलो की ते मला गुरु पण शिकवायचे पण की कसं राहायला पाहिजे असं वगैरे. परंतु मी ते ज्यावेळेस ड्रिंक करायचे ते ड्रिंक करून मला लेक्चर मी नेटची आपली मेडिकल सिटीची तयारी करायचो. मी म्हणायचो ज्यावेळेस मी माझ्या कमवेल नक्कीच हे चालू काय मी पिऊन पाहिजे. तर तो योग मला जवळपास मी सुरुवातीला नाही पण काही वर्षानंतर तो मला योग आला आणि माझा डीएल नंबर लागला. 2004 ला माझा डीएल नंबर लागला आणि त्यावेळेस 2004 ला डीएल नंबर लागला म्हणजे नोकरी लागला असं काहीतरी दिसत होतं. आणि मी ती जिज्ञासापोटी घेतलं. 14 जुलै 2005 ला मी फर्स्ट टाइम माझ्या जीवनातली मी भावासोबत गेली ट्रेन केली. पण शिक्षण घेत असताना डीएड नंतर काय लागलं डीएडच नाही तुम्हाला पुढे आणखी बाधा आहेत. तर त्यामुळे मी त्याला आडवे येऊ दिलं नाही. 2009 पर्यंत कोणालाही कळू दिलं मी ड्रिंक करतो वगैरे. पण मला माझ्या भावाचं काही मित्रांना माहित होतं. परंतु नंतर हा व्यसन ही जी शौक तुम्ही म्हटले हा शौक होता 2009 पर्यंत. परंतु नंतर भावला वेळ भरपूर मिळाला. नंदुरबार अशा दुर्गम भागात नोकरी मिळाली. तिथं राहायचं तर काय करायचं काय. आणि जे लोक माझ्यासोबत सुशिक्षित सर्व काही एकदम सर्व गोष्टी अशा लोकांसोबत राहायचो. परंतु नंतर फावला वेळ त्या फावला वेळामध्ये जे व्यस्त लोक असतात जसे तुमच्यासारखे त्यांना टाइम नाही. तुम्ही म्हणता 2 वर्षापासून टाइम नाही मला. अशी लोकांपेक्षा मला वेळ असा जायला लागला की मी टाइमच घालून कशाला. आणि लोक जे फावले दिवसभर असतात त्यांना जर तो व्यसन लागतो माझ्या मते की काय काय करायचं कारण कामच नाही. मलाही असं वेळ मिळाला की काहीच काम नाही आणि तिथं फोन नाही काही नाही. तर मग मी थोडं अपुरं लिखाण वगैरे केले कविता वगैरे भरपूर लिहिल्या मी. परंतु मी त्यावेळेस शाळेत केलं. ह्या खूप महत्वाचं कारण असं मी
माझ्या बोलण्यावरून आपल्याला असं लक्षात आलं त्या माणसानं खूप चांगलं प्रांजळ आणि मनापासून बोलून टाकलं, बरोबर आहे नाही? याच्या हेच लोक पाहिजे जे बोलणारे असतात, मधले नाही पाहिजे. म्हणजे येस किंवा नो, मधलं म्हणजे ना बघू बघू तो वेगळा असतो माणूस, कारण तो मनात लपवतो घेते. यांच्या बोलण्यावर आलं की मला जिद्दी होती, माझ्या जुगुरू म्हणजे दुसऱ्याला सांगे ज्ञान स्वतः कोरडे पाषाण, त्याच्यातनं असं बघायला मिळलं. खरंच नाही तर हेच म्हणण्याचं माझा गुरु माझ्यासमोर पेतोय, तो काय ज्ञान देणार आहे ना, आणि तो त्यांना मानतो म्हणजे देव माणूस म्हणून त्यांना मानतोय द्यायचे, तर हे चुकीचं आहे असं पण नाही वाटत. बरोबर, चांगली गोष्ट आहे. पण सर मला असं म्हणायला वाटतं म्हणजे मला फावल्या वेळेत काय करायचं, खूप चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये जर आपण फावल्या वेळेत, आता मी फिजिओथेरपिस्ट आहे, मी लॉ बी करतोय, माझं जनरलिझम झालेलं आहे, बरोबर ना. मला स्वतःला मी जेव्हा स्टार्ट केलं होतं, मी मेडिकलमध्ये असिस्टंट म्हणून काम केलं होतं. मला 24 तास वर्क होता, लग्नाच्या अगोदर बोलतोय. नंतर मला 2 तास दिले, त्या 2 तासात मी दुसरं काहीतरी शिकलो. म्हणजे फावल्या वेळेत आपल्यावर असतं ते आपण कुठं घालवायचं, किंवा काही व्यसन केल्यामुळं फावला वेळ करतो असं नाही. फावल्या वेळेचा चांगला उपयोग केला तर आपल्या पुढचं भविष्यात काम येतं. आज तुमची जी मुलं असणार आहेत, तुमचं पण इच्छा आहे माझी मुलं चांगल्या लेवलला गेले पाहिजे, चांगलं शिक्षण झालं. आता माझी मुलगी डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, बरोबर ना. मी त्यांना एकच सांगितलं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या जेवढा वेळ मिळेल ते तुमच्या फील्डमध्ये लावा. म्हणजे तुम्ही टीचर आहे ना, आता टीचर मध्ये तुम्ही बीएड केलेलं आहे, तुम्ही पुढचं करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, मी कोचिंग क्लास करू शकतो, त्याच्यामध्ये जायला पाहिजे. तर तुम्ही काय करा, फावल्या वेळेचा गैरवापर केला, म्हणजे गैरवापर म्हणजे ते एक लाभ लागला, ठीक आहे चांगलं. त्याच्यामुळे तुम्हाला मिळालेलं त्याचं नुकसान किती झालेलं आहे, फायनान्शियली म्हणा, मुलांचं म्हणा, लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन म्हणा, सर्वात मोठा आहे. पण तो काय म्हणेल, कोणी काय म्हणत नाही, आपण स्वतःला बघायचं आणि लपून छपून कोणती गोष्ट नाही करायची. मी माझ्या मुलाला काय म्हणतो, तुला जर पुढं पत्ते खेळायचे तर माझ्या सांगून केलं तुम्ही पप्पा पत्ते खेळायला चालू, म्हणजे तुला भीती राहणार नाही. भीतीमुळे वाढतंय, भीतीमुळे सेक्शुअल प्रॉब्लेम येतोय, कारण खूप आपण बघेल मला. तर हे असं नाही पाहिजे करायचं, तर डेअरीने करायचं, मग शोक लागत नाही. माणसाला हे होतं म्हणजे सवय लागत नाही, शोक असतो तो बघून की ना चल बाप्पा मी बसलो जेवायला, जेवण करता येतो. पण आता जर तू म्हणलं मला मी इकडं प्रत्येक वेळा चालतो किंवा दारू प्यायला चालतो असं बोलून गेलं, मला काही टेन्शन नाही. बोलून गेला ना, मला एक पॉझिटिव्ह थिंकिंग येते, नाही मला मुलगा गेला बघ संपला. पण त्याला बघितलं हे माणसाने, हा माझा मित्र जवळचा, याला सांगितलं काय पावसाळ्यात तुमचा मित्र मुलगा दारू पित असतो, तो माणशी टळतो, समजलं ना. पण डायरेक्ट बोलला असता तर त्याला सवय लागलेली असते. चोरून पेला म्हणजे हळूहळू ते वाढत गेलं, त्याच्या मागचं असं कारण आहे. म्हणजे नुकसान तुमचं आहे हे तुम्हाला प्रांजळ कळलं. आता यापुढे तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे आणि तुम्ही खूप मोठ्या लेवलला जाऊ शकता. तुमचा विचार खूप चांगला, विचाराला आपल्या स्वतः कुठं वापर करण्याचा हे तुमच्यावर अवलंबून असतं. ठीक आहे सर. दुसरं कोण बोलतं आपलं स्वतःच कशावर माझा विश्वास लागलाय, कशावर झालं, मला व्यसन का लागलं. माझा एक मित्र होता, ते सांगून तुम्हाला, माझा एक मित्र 24 घंटे दारू पितो, 24 घंटे सकाळी उठला दारू, मला चहा द्यायचा तो दारू प्यायचा कपमध्ये, म्हणजे इतकं चांगलं होतं. पण त्याला जेव्हा कळलं सर माझं काहीतरी फॉलो होतं, आज तो अब्जोपती आहे. पहिला तो दारू मागायला माझ्या मागे पळत होता, आज अब्जोपती आहे. पण त्याने स्वतःला मानलं, त्याची मुलं पण एकदम याच्यामध्ये गेले होते, सगळं डिस्टर्ब झालं होतं. म्हणजे खायला पैसा नाही, म्हणजे राहायला जागा नाही. पण आज तो करोडपती आहे, अब्जोपती. म्हणजे याकडं 27 ते 28 लोक काम करतात. म्हणजे त्याने स्वतःला ठरलं ना करायचं आपल्याला, संपलं. बोला सर. स्पोर्ट्समॅन मित्रमंडळ, बरं सर. मला मित्र आहेत, मी माझे मित्र बडे साहेब. बडे साहेब म्हणले मला साहेब या दारू पिऊ आपण. बडे साहेबांसोबत मी आलो, मला कळतं मी काय, मैं डॉक्टर नहीं बोलते, इंसान दोस्त बोल रहा हूँ. मैं चाहूंगा कि मैं बड़े साहब ने बुलाए को उसको शुगर नहीं दूंगा, मैं मेरा खाना खाऊंगा कर सकता. वो चाहे वो तेरा व्यवस्थित राहता, पकडून टाकणार नाही. त्याच्यामुळे तुमचं फायनान्शियल डिस्टर्ब झालं, तुम्ही शारीरिक तुमचं डिस्टर्ब आहे आणि आज तुमच्या लोकांना बोलताय आणि या स्टेट लेवलला मला खूप आनंद वाटतो तुम्ही स्टेट लेवल खेळायचं. मी जातो त्यावेळेस मला त्रास गुड. आता म्हणजे 6 व्यक्तिमुक्त व्यसनमुक्तीचे केंद्र काम करताय. याला आपण स्वतःहून हे काय हे पॉझिटिव्ह घेऊन करायचंय. मी काय बोललो, तुम्हाला राग आला असेल तिथं त्याला सोडून द्यायचं. याच्या चांगल्या गोष्टी काय ते घ्यायचं आणि ते इम्प्लिमेंट करा आणि नक्कीच तुम्हाला शेक कधीतरी आठवण येईल. आता माझा कॅन्सरचा जो माझा प्लॅन चालू आहे, कॅन्सर
आता व्यसन म्हणलं, व्यसन लागलंच नाही पाहिजे, त्यासाठी काय करायचं? आता तुमच्याकडे फावला वेळ आहे ना, हा टीचर सांगितलं तुम्ही या माझ्याकडे 2 तास मला एक बुक लिहून द्या, काय म्हणतो पैसे मिळतात आणि चांगलं नाव मिळतं, पब्लिकेशन आहे माझं. सांगायचं तर असं आहे, स्पोर्ट्समॅन आहे, हा स्टेट लेवल खेळला, एक नाव होईल, गावाचं होईल, त्याच्या गावाचं होईल, ते शाळेचं होईल. आज मी माझ्या शाळेत खेळलो होतो, मला ते नाव आलं आणि शाळेचं नाव वाटलं, ठीक आहे ना. आणखी कोण बोलणार नाही? सर मनासारखं न घडणार, मनासारखं न घडणार. आता बघा, कोणतीही गोष्ट मनासारखी नसतेच. देवाला आपल्याला पैदा केलं, मला हे आई वडील नको असं बोलू शकतो आपण? मला हे आई वडील नको, घरच्यांनी ऐकलं पाहिजे ना आपलं. बरोबर, छान गोष्टी बोलतात. मला देवाने काय सांगितलं, मला याच्या पोटी देऊन टाकलं, माझ्या आई वडिलांच्या पोटी देऊन टाकलं, बरोबर. मला तर जगणं आहे का नाही? नाही, मला देवाला त्याच्या आधी मला इकडं त्याच्या पोटी द्यायला पाहिजे असं म्हणतो का आपण? नाही. अच्छा, आता मला सांगा, तुम्ही जर म्हणले मला मी पटलं नाही, तुम्हाला काय पटलं नाही, तुम्हाला काय पाहिजे सांगा मला, माझ्याशी बोला, माझ्याकडे मला काय अपेक्षा? चांगलं, बरोबर ना. आता मी बोललो, आता मी आलो तुमच्याकडे व्याख्यान बोललो, हा याच्यात तुम्हाला काही पटलं नाही, सोडून द्यायचं. जे पटलं ते घ्यायचं. मी काय बोललो, जे पटलं ते घ्या, जे नाही पटलं सोडून झालं. मला सांगतो ते म्हणलं नाही प्रशांत तुम्ही असं कसं बोलले, तर मग याच्यावर वाद होणार असेल. आता जसा रबरचा चेंडू असतो, आपण बॉल याच्यावर फेकला भिंतीवर, तो तितक्याच प्रश्न मागेल. म्हणजे तुम्ही तुमच्या बायको असो किंवा भाऊ असो किंवा आई असो, आपल्याकडे वाकडं होत माहिती ना, बायकोकडे, आईकडे आणि वडिलांकडे. वडील काय करतो, आपण वडिलाला मानतच नाही, आईला खूप मानतो, एकच मानतो. वडील मानतच, तुम्ही पण वडील समजा कोणाचे. वडील असा माणूस आहे की तो कधी आपलं दुःख दाखवू शकतो. कारण काय, तुला माहिती माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, माझ्या मुलाला नोकरी चांगली पाहिजे, माझा मुलगा चांगला राहायला पाहिजे. तो बघतो त्या मुलाला, अरे यार तो तेवढंच व्हायचा, हा तेवढंच व्हायचा, मुलगा दोघात कसं काय साम्य नाही आहे. पण त्यांना माहिती पाहिजे माझा मुलगा काय आहे, तर त्यावर ते पॉझिटिव्ह थिंकिंग घ्यायला पाहिजे, मनासारखं घ्यायचं. तर ते किती चांगलं करा, तुमच्या मनासारखं होणारच नाही. जेव्हा तुम्ही माहिती घेणार, मनापासून घेणार, हे तुमच्यावर आहे. कोणती गोष्ट मनावर घ्यायची, कोणती गोष्ट मनावर घ्यायचं, त्याच्यात. अच्छा ठीक आहे, तुमच्या मनासारखं तुम्ही काय फायदा साध्य केलं, तुम्ही नुकसान तुमचंच आहे. मग त्या बायको असेल किंवा आई असेल किंवा बाप असेल, मग त्यांच्यावर ती गोष्ट विसरून जातात माणूस. नाही विसरणार नाही, किती मिनिटाचं, अर्धा तास, पुन्हा तुमच्या प्रेशर नाही येतात. बरं लक्षात बघा, तुम्ही आता रात्री झोपून गेलो, मग हा तुम्हाला विसरलो, पण पुढं सकाळी डबल काय तेच क्रॉस, पुन्हा मग त्या वडिलाच्या मनात आणखी, तुमच्या मनात, बायकोच्या मनात म्हणा आणखी थोडंसं तुला वाढतो. ते वाढल्यापेक्षा तेवढंच ऍक्सेप्ट केलं चालू स्थितीमध्ये, म्हणजे वर्तमान जे चालू आहे त्यालाच आपण पॉझिटिव्ह घेतलं तर पुढं होत नाही साहेब, असं मला वाटतं. मग आता तुमचं प्रांजळ आहे, तुम्ही बोलले खूप चांगलं आहे, पण हे करा, कोणती गोष्ट मनासारखी होत नाही. मी म्हणतो 2 वर्षांनी हे माझ्या मागायला लागलं, माझं काय भाव मनाच्या व्यतिरिक्त फोर्स चालू ठेवलं. म्हणजे मनाला वाटलं आज इथून आलो मी, मला पण चांगलं वाटलं, तुमच्या सहवासात राहायला चांगलं वाटलं, त्यांच्याशी बोललो, मी माझं मिस केलं, मी माफी मागितली त्याची, आणि तुमची पण माफी मागतो. कारण हेच 2 वर्ष पहिले भेटलो असतो तुम्हाला, ठीक आहे ना. मनाची गोष्ट एकच घ्या, मनावर घ्या, पण कोणती गोष्ट घ्यायची आपल्या मनासारखी होत नाही, कोणती गोष्ट होत नाही, कधीच नाही होत. तुम्ही जेवायला गेले, अच्छा मिठच नाही सांगू पाणी दिलं, अर्धा ग्लासच का दिला, मनावर गेलं. बायको बोलली असं का बघितलं तुम्हाला, मनावर गेलं. आरोग्य जागृती.